या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच एका वृद्धानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात या वृद्धानं जोरदार निदर्शनं केली आहेत। महापालिका आणि पोलीस मदत न करत असल्याचं म्हणत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। रॉकेल टाकत असतानाच मंत्रालय परिसरातल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील समजतंय। मात्र त्यांच्याकडून आता आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात ते निदर्शन करत होते आणि त्याच वेळी त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। सीमा, नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच मंत्रालयाच्या गेटवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असताना एका वृद्धाने या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। मात्र वेळीच त्या ठिकाणी पोलीस उपस्थित असल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केल्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात सोबतच नवी मुंबई पोलिसांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांच्या मार्फत आम्हाला कोणताही सहकार्य मिळत नाही असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे आज हा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सध्या पोलिसांनी या वृद्धाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। नक्की ते कुठे राहतात आणि त्यांची काय अडचण आहे याची विचारपूस सध्या पोलिसांमार्फत केली जाते। दुपारी कॅबिनेटची बैठक पार पडली आणि कॅबिनेटची बैठक असल्यामुळे आज मंत्रालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा आपल्याला पाहायला मिळतात आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी, अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जे नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक ते येत असतात। मात्र मंत्रालयाच्या गेटमध्ये आत जात असतानाच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न या वृद्धाने केलेला आहे आणि आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर निश्चितच त्यामुळे सीमा त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांची काय अडचण आहे हे देखील आता पोलीस जाणून घेतील। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।